श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा। आजचा हा संदेश तुमचे आयुष्य बदलून टाकेल, त्यामुळे लक्षपूर्वक व शेवटपर्यंत ऐका। प्रेमळ स्वामी भक्तो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। आज भाग्याने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे। हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहावे अशी स्वामीची इच्छा आहे। कृपा करून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्या एका शेअरने एखाद्या गरजूला मदत होऊ शकते, जो जीवनात संघर्ष करत आहे, मानसिक तणाव झेलत आहे आणि जीवनापासून हरलेला आहे। या संदेशाने त्याचे मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार म्हणून शेअर करायला विसरू नका। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे। माफी हा फक्त चुकासाठी बाम ठरू शकतो, विश्वास तोडण्यासाठी नाही। म्हणून आयुष्यात आपल्याकडून चूक झाली तरी कोणाचा विश्वास तोडू नये याची काळजी घ्या। कारण क्षमा करणे अजूनही सोपे आहे, परंतु विसरणे आणि पुन्हा विश्वास ठेवणे अशक्य आहे। कोणी बदलले तर दुःखी होऊ नका, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे। जेव्हा तुम्हाला आयुष्यात काही समजत नाही तेव्हा सर्व काही देवावर सोडा। देवाकडून कधीही काही मागू नका, कारण तुम्हाला काय द्यायचे ते त्याला माहीत आहे। वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार करू नका, तर आता तुम्हाला कोण सोडेल याचा विचार करा। देव आनंदी असेल तर त्याला राजा बनवतो, तो रागावला असेल तर त्याला निराधार बनवतो। म्हणून बाळा, दररोज सद्गुरूंना प्रार्थना कर, आजपर्यंत जे दिलं ते तुझंच आहे, मी मात्र निमित्त आहे। इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस, राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे। मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे। चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे। माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश व्हावेत हीच प्रार्थना। बाळा, प्रत्येक दाणा खाण्यासाठी पक्षी 100 वेळा डोकं टेकवतो आणि माणूस असा आहे जो 100 वेळा खाऊनही देवाचे आभार मानत नाही। नाती जपताना कोणाच्या समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा, कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधी उठवण्यास मदत करणार नाही। आणि जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवू शकत नाही। अशी नाती जशी आहेत तशी सोडणे किंवा वेळ प्रतिकूल आहे असे समजून शांत बसणे बरे। कोणी आपले असो की आपण दुसऱ्याचे असो याने काय फरक पडतो। प्रत्येक प्रसंगात आपलीच आपल्याला पुढे नेत असते। जो मागे राहतो तो कधीच तुझा होऊ शकत नाही असे तो ढकलत असतो। तुम्ही असभ्य व्यक्तीशी, मग ते कुटुंबातील सदस्य असोत किंवा बाहेरील व्यक्तीशी संवाद साधू नये, कारण अशी व्यक्ती मादकतेच्या नशेत इतकी बुडलेली असते की त्याला त्याच्यापेक्षा जास्त जाणकार कोणीही दिसत नाही, त्यामुळे तो कधीही असभ्य वागणार नाही। तुम्ही ते कोणासमोरही कुठेही तुमचा आदर कमी करू शकतो। आपल्या प्रतिष्ठेची रक्षण करण्यासाठी आपण अशा व्यक्तीस टाळण्याचे प्रयत्न केले पाहिजे। कष्टाने लक्ष्मी मिळते तर मजुरांना का मिळत नाही? जर बुद्धी असेल तर हुशार लोकांकडे का नाही? ताकद उपलब्ध असेल तर पैलवानाकडे का नाही? चांगली मुले, संपत्ती आणि जीवनात यश हे पुण्याने मिळते आणि पुण्याचा हिशोब देव ठेवतो। तुमची कमाई सर्वजण खातात असं कमेंट कधीच करू नका। हे तुमच्याशी निगडीत लोकांचे पुण्य आहे जे तुम्ही कमवत आहात आणि घरी आणत आहात। होय, ही देवाची आपल्यावर असीम कृपा आहे, म्हणून देवाचे कृतज्ञ राहा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि प्रत्येकजण नेहमी आनंदी राहो। पिता दशरथने रामाला विचारले, पाण्यापेक्षा पातळ काय? जमिनीपेक्षा जड काय? अग्नीपेक्षा वेगवान कोण आहे? काजळापेक्षा काळे कोण? श्रीरामाने मनमोहक स्मितहास्य करून उत्तर दिले, वडिलाला ज्ञान पाण्यापेक्षा पातळ आहे,
पिता ज्ञानापेक्षा जड आहे, क्रोध अग्नीपेक्षा बलवान आहे आणि कलंक मजलापेक्षा काळे आहे. म्हणून स्वामी सांगतात, अहंकार आणि लोभ हे माणसाच्या सर्वात दुःखाचे मोठे कारण आहे. जो अन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामीची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे अमृत मिळणे होय. सदा स्वामीचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. बाळा, तू माझा बाळ आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.